राष्ट्रवादी काँग्रेस परिवार नागपूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह महारेलीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत नागपूर शहर व ग्रामीण भागात विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले। महारेलीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले। दादा, तुमच्या कामाची आणि विचारांची शिदोरी आमच्या मनात कायम राहील अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। 22 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत कंटिन्यूअस आम्ही वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक 13ही तालुक्यामध्ये शिबिरे घेतलेत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। दादांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचावं हा आमचा उद्देश होता। त्यानिमित्त वेगवेगळ्या कारणांनी रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, शेतकऱ्यांचं मार्गदर्शन असेल, शेतकऱ्यांचा सत्कार असेल, महिलांचा मार्गदर्शन असेल, शेतकरी महिलांना समीक्षाकरण करण्याचं जे दादांचं स्वप्न होतं ते अनेक गोष्टी दादांनी केलेल्या या 50 वर्षाच्या काळामध्ये दादांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या सप्ताहामध्ये केलं आणि मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो। आज शेवटचा दिवस आहे। शहर आणि ग्रामीण मिळून आम्ही हा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहाने या रिझर्व्ह बँक चौकात आम्ही साजरा केला। या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले, त्या सर्वांचं अभिनंदन करतो। दादांचा असाच विचार हा सामान्यपर्यंत पोहोचावा आणि आम्ही इथं थांबलो नाही। आता वर्षभर आम्ही शपथ घेतली की वर्षभर दादाने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं, सेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ आज आम्ही घेतली आणि वर्षभर संघटन वाढवण्यासाठी आम्ही काम करू। दादांच्या जयंतीचा जनसप्ताह 22 ते 28 पर्यंत आम्ही 22 ते 27 खूप कार्यक्रम घेतले। जनसेवेचे, ब्लड डोनेशन कॅम्प, रक्तदान शिबिर, लहान मुलांना वाटप, जे सांगता येईल तेवढे कार्यक्रम आमच्या सर्व नागपूर शहराच्या ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहे। आज याचा 28 तारखेला आज शेवटचा दिवस होता आमच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार। आज एवढा पावसामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने दादांना आदरांजली देण्याकरता आम्ही एक रॅली काढली। तर व्हेरायटी स्क्वेअरपासून संविधान चौकापर्यंत सर्व लोक पाण्यात भिजत या ठिकाणी आले। यावरून तुमच्या लक्षात येईल दादांप्रती आमच्या सर्वांच्या मनामध्ये किती आदर आहे हा इथून लक्षात येईल। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झुडापे यांची रिपोर्ट, नागपूर।